नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मित्रो, आज मी कोणता विषय मांडायला नाही आलेलो तुमच्या समोर. माझ्या मनातलं मनोगत व्यक्त करायचं आहे, संवाद साधायचा आहे म्हणा ना तुमच्याशी. जरा शिळोप्याच्या गप्पा मारायच्या तसं समजा हवं तर. एक दोन विषय जरा हाताळले काय, आणि त्यानंतर जो जो काही भडीमार होऊ लागलाय कमेंट बॉक्समध्ये, मेसेज बॉक्समध्ये, व्हॉट्सअपवरती, ट्विटरवरती, त्या सगळ्यावरती मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. खूप छान वाटतंय ते सगळं बघून. लोक काय काय प्रतिक्रिया व्यक्त करतायत आणि त्या प्रतिक्रियांना उत्तर काय द्यावं हा प्रश्न आहे. काही शुभचिंतकांनी विचारलं, भीती नाही का वाटत तुला? नाही वाटत भीती कशाचीच? माझ्या समोरचा एक मोठा प्रश्न होता, भीती वाटली तर खाऊ काय? कारण भिवून 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 जगत आलो. कधी नोकरी जाईल ही भीती होती, कधी बॉसला काय वाटेल ही भीती होती, कधी आपलं चांगलं चालल्यावर लोकांना काय वाटेल आणि लोक काय करतील ही भीती होती, कधी जातीमुळे मला नाकारलं जाईल का ही भीती होती, तर कधी अन्य कोणत्या कारणामुळे. एका दैनिकाच्या संपादकाला त्यांच्या जातीचा माणूस जाऊन भेटायचा आणि म्हणायचा, बामनाला संपादक कशाला ठेवलाय, आपण आपल्या जातीचा संपादक आणूया. आणि मालक, मला रोज नवी माणसं मिळणार आहेत हे भय दाखवत दाखवत माझ्याकडून अधिक लाभ करून घेत होता आणि मी रोज मरत होतो. प्रॅक्टिकल झालं पाहिजे असं मला सांगितलं जात होतं. प्रॅक्टिकल झालं पाहिजे. या कहाण्या सांगत बसलो तर अनेकांचे कपडे निघतील मित्र. नाही काढायचे, मला नाही काढायचे. आणि सहानुभूती तर अजिबात मिळवायची नाहीये, अजिबात. ह्या कृपया हा संपूर्ण माझा संवाद तुम्ही सहानुभूतीसाठी आहे, काही सांगण्यासाठी आहे असं तर अजिबात धरू नका. मला फक्त मनातलं मांडायचं आहे, मनातलं माझ्या. प्रॅक्टिकल जगलं पाहिजे असं मालक सांगायचे, मालकासोबतचे लोक सांगायचे. मी प्रॅक्टिकल जगत जायचो. प्रॅक्टिकलचा नवा अर्थ मला उमगत होता. प्रॅक्टिकल म्हणजे करप्ट झालं पाहिजे, थोडंसं करप्ट झालं पाहिजे. देणं घेणं, गिव्ह अँड टेक, अबाव द टेबल, अंडर द टेबल, टेबलाच्या खालून वरून सगळीकडून तुम्हाला देणं घेणं करता आलं पाहिजे. हे प्रॅक्टिकल जगणं जेव्हा मी जगायला शिकत होतो तेव्हा मी रोज मरत होतो, रोज मरत होतो. दुसऱ्यासाठी स्वतःची बुद्धी, कौशल्य सगळंच विकताना मी रोज मरत होतो. निवडणुकीच्या काळात वर्तमानपत्रांच्या मालकांसाठी पैसे गोळा करून देताना मी रोज मरत होतो. आपल्या समोर आहे ते फक्त एक कलेवर, फार फार तर भूत म्हणा, जे भूतकाळात घडलेल्या घटना आपल्या सगळ्यांच्या समोर सांगण्यासाठी येत आहे. आणि भूताला भीती वाटत नसते भीती. आणि रोज 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 जो कमेंटचा रतीब घालून मला बोललं जात आहे ना, त्याची भीती रोज मरती आहे, रोज मरती आहे. प्रश्न आहे कोर्टाच्या भीतीचा, तीही मरून जाते. कारण रोज नोटीस येतेच, रोज त्याचं उत्तर देतोच, रोज कोणाला तरी खेटावं लागतच. त्याचीही भीती आताच्या वाटत नाहीये, कारण ती भीतीही आता मरून गेली आहे. मरणाची भीती असते, पण मरणाची भीती सुद्धा मरून गेलेला माणूस झालोय मी, त्यामुळे भीती वाटत नाही. आणि प्रॅक्टिकल जगण्याची सवय करून घेऊन आता मन मुरदाड झालंय, त्यामुळं मनालाही कसली भीती वाटत नाहीच मित्र हो. काही उदाहरणं दाखवतोय तुम्हाला, काही उदाहरणं, आणि त्या उदाहरणांचं स्पष्टीकरण सुद्धा मला द्यायचं आहे. स्पष्टीकरण यासाठी द्यायचं आहे की ते देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. एक मित्र आहे माझा फोनवरचा, त्याला मला रोज शिव्या दिल्याशिवाय करमतच नाही. कुत्रा, भटुरगा, बामना, शेमण्या या शब्दांचा मुक्तपणे, आणि नवीन नाव दिलंय त्यानं मला, कुशल्या. सुशल्या नाही, कुशल्या. म्हणजे नुसतं सुशल्या म्हणायचं नाही, कुशल्या म्हणायचं. हे नवीन नाव त्यानं मला दिलंय, दाखवतोय तुम्हाला मी. हा आनंद वाटतोय मला या सगळ्या पदव्यांचा. मी अमक्यांचंच का बोलतो, तमक्यांचंच का बोलत नाही, हे सगळं असतं. काही प्रतिक्रिया देखील तुम्हाला दाखवतोय. सुधाकर लोखंडे, गुलामासारखे वागू नका असा सल्ला मला देत आहे. दुसरे शरद शिंदे, बीजेपीच्या लोकांचं पण सांगत जावा कधी कधी. सांगतोय तेही सांगतोय. हे मयूर पवार, कशाला पडतो मग झाट्या वादात. झाट्या शब्द फार मस्त आहे, फार मस्त आहे. जे छाटभर करून टाकलं तुम्ही मला. जे शब्दांचा मुक्तपणे वापर तुम्ही वाटेल तो करायचा.
आणि तुम्ही हे शब्द वापरताय हे मी सांगितलं ना, तर मी होतो पक्षपाती. मी होतो पक्षपाती. हरामखोर म्हणणारा हरामखोर म्हणतोय. एका बाईला सिलेंडर वाली म्हणतोय, त्या माणसाला मी तो सिलेंडर वाली म्हणतोय असं म्हटलं तर मी होतो पापी. एका बाईला राजरोसपणे फोनवर शिव्या घालणाऱ्या, मादरचोद म्हणणाऱ्या माणसाला त्यानं मादरचोद म्हणलंय असं मी सांगितलं की मी होतो झाट्या. मी होतो. पण सांगावं तर लागणार आहे ना. सांगितल्याशिवाय भागेल कसं, सांगितल्याशिवाय जमेल कसं, कारण हे सांगून तर पोट भरतोय. याच्या आधी तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या माणसांनी माझ्या पोटावर केव्हाच लात मारून ती पोटासाठीची भूक अजून वाढवली आहे आणि ती यातून 4 रुपये मिळवून ती मी भागवतोय. लोकांच्या विचारांची भूक भागवतोय, माझी पोटाची भूक भागवतोय, तर आक्षेप कशासाठी? मी भाजपचा दलाल, मी भाजपचा भडवा, मी भाजपचा भाट असं म्हणणाऱ्या महाभागांनो, मला तुम्हाला ही लीगल नोटीस दाखवायची आहे. लीगल नोटीस जी भारतीय जनता पक्षाच्या एका शीर्षस्थ नेत्याकडून दिल्लीवरून आली आहे आणि ज्यात त्यांनी दावा केलाय मी भाजप नरेंद्र मोदी यांची बदनामी करतोय. ही नोटीस मी भाजपचा एजंट आहे म्हणणाऱ्यांसाठी. जाओ जरा पूछ लो गिरीश महाजन से सुशील कुलकर्णी काय आहे. या जरा जालन्यात या आणि विचारा रावसाहेब दानवेंना सुशील कुलकर्णी कोण आहे. जा जरा नागपूरला नितीन गडकरींना विचारून या सुशील कुलकर्णी कोण आहे. जरा मुंबईत जाऊन आशिष शेलारांना विचारून या सुशील कुलकर्णी विषयी तुमचं मत काय आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भागवतकरांना एकदा विचारून घ्या सुशील कुलकर्णींचं तुमचे संबंध कसे आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पासूनचे किस्से सांगतील. रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांच्या भाचीच्या हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं आणि मी काय मागणी केली तेव्हापासूनचे किस्से ते सांगतील. जा जरा नांदेडच्या खासदाराला प्रताप पाटील चिखलीकरांना विचारा की सुशील कुलकर्णीचे तुमचे संबंध कसे आहेत. परभणीच्या मेघना बोर्डीकरांना विचारा तुमचे संबंध कसे आहेत. लातूरच्या रमेश कराडांना विचारा, बीडच्या ओमप्रकाश शेट्टींना विचारा तुमचे संबंध कसे आहेत. म्हणजे भाजपवाल्यांच्या लेखी त्यांची बदनामी करणारा मी, कारण त्यांचं उघड करतोय. राष्ट्रवादीवाल्यांच्या लेखी भाजपची तळी उचलणारा मी, सेनेच्या लेखी पुन्हा भाजपचं चांग भलं करणारा मी, ज्या देवेंद्र फडणवीसांचा भाट असल्याचा आरोप होतोय त्यांच्यावरचे देखील तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतोय. माझ्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बीजेपी नावानं सर्च करा. बीजेपी त्यात जाऊन बघा. त्यात भाजप, देवेंद्र फडणवीस, गडकरी यांनी या सगळ्या नाव घेतलेल्या मंडळींच्या विषयी मी काय काय बोललोय. यांचं एकही प्रकरण लपवून ठेवलेलं नाही. तरीही तुम्ही सगळे मला भाजपचा भाट म्हणत असाल तर म्हणा बापुडे हो, मला काय फरक पडतो. माझ्यावरती काय फरक पडणार आहे. काहीही फरक पडत नाही, काहीच. कारण मी प्रॅक्टिकल वागतोय. प्रॅक्टिकल. आणि प्रॅक्टिकल कशाला म्हणतात. थोडंसं करप्ट होण्याला. माझं करप्ट होणं काय सांगायचंय तुम्हाला. मी बोलतो ते लोकांना ऐकायला बरं वाटतं. लोकांची ऐकण्याची एक भूक आहे. ती भूक मिटवण्याचं काम मी करतो असं लोकांना वाटतं. आणि मग लोकांना आवश्यक असलेली माहिती, लोकांना आवश्यक असलेली बातमी, घटना, घटनेमागचं सत्य मी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून लोक मला बघत राहतात. मी एकटा नाही आहे. म्हणजे मी या शब्दामध्ये अहंकाराचा दर्प नको यायला. मी एकटा नाही आहे. भाऊ तोरसेकर आहेत, प्रभाकर सूर्यवंशी आहेत, अनय जोगळेकर आहेत, आबा माळकर आहेत, वयाची 80 ओलांडलेले अधोरेखित चालवणारे गृहस्थ आहेत. असे अनेक आहेत. आमचे अश्विनी अघोर आहेत. अश्विन अघोर सुद्धा खूप छान चालवतात. या सगळ्यांच्या व्ह्यूजचा विचार केला तर 70-80 कोटीच्या वर हे व्ह्यूज निघून जातात. मॅक्स महाराष्ट्र पण आहे. या सगळ्यांच्या व्ह्यूजचा विचार केला ना तर महाराष्ट्रातली जनता हे अभिमानानं बघते आहे, यांना जगवते आहे
अर्थात काही जणांचं जगणं यावरती नाहीये. हो, भाऊंचं पण जगणंच आहे ना, कारण भाऊंचा श्वास आहे संवाद साधणे, भाऊंची एनर्जी आहे लोकांशी बोलणे. मग ते बोलतात, ती एनर्जी मिळवतात. माझी गरज आहे 4 रुपये मिळणे, मी बोलतो, लोक मला ते देतात. हे प्रॅक्टिकल जगायला मी शिकलोय. राहिला प्रश्न शिव्या देऊन नामोहरम करण्याचा, तर भय वाटणं बंद झालंय. ज्याच्यावर अनेक केसेस चालू असतात त्याला भय वाटत नसतं, कोर्टाचं अजिबात वाटत नसतं. ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले होते बघा, बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे. अरे किती बकरी ईदामध्ये किती वेळेला किलोनं विकल्या गेलोत, काय सांगायचं. नाही वाटत भीती. आता कसा याची भीती नाही वाटत. बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी, तसं आमचं झालंय. आम्ही कुठपर्यंत घाबरायचं ना, आता घाबरणं बंद झालंय. भीती केसेसची वाटत नाही, भीती मरणाची वाटत नाही, कारण मरण आम्ही स्वतःहून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे या असल्या टिनपाट धमक्यांना कुणी घाबरत पण नाही. आणि तुम्ही ज्याचे भाट म्हणताय ना, ते असल्या नोटिसा मला पाठवतायत आणि सिद्ध करतायत की मी भाट नाही आहे. त्यामुळे त्याची चिंता नका करू. तुम्हाला काय वाटतंय त्याची, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मी घाबरून हे व्रत सोडणार नाहीये, अजिबात सोडणार नाही. जोपर्यंत माझ्या प्रेक्षकांना मला पाहावं वाटतं, माझ्याकडून काही जाणून घ्यावं वाटतं, तोपर्यंत मी बोलत राहील. आणि आज घोषणा करतोय, या पुढच्या काळात अनलायझरचं भव्य दिव्य स्वरूप घेऊन तुमच्या समोर येईलच. कारण भय वाटणं आता बंद झालंय. नंगा नहायगा क्या निचोडेगा क्या, आमच्या जवळ होतं काय, ते गीतासार आहे ना, तू काय घेऊन आला होतास, काय घेऊन जाशील, तसं मी काय घेऊन आलो होतो, म्हणून काय घेऊन जाणार आहे. पण भव्य दिव्य स्वरूप उभं करायला मात्र जनता जनार्दनाचा, या नारायणाचा, जनतारूपी नारायणाचा आशीर्वाद मिळतो आहे. आणि तो आशीर्वाद घेऊन सुशील कुलकर्णी अनलायझरचं एक भव्य स्वरूप घेऊन नक्कीच येईल, हा विश्वास मात्र तुम्हाला देतो. धन्यवाद.